पुण्यामधील एक असं मंदिर जे 9 ते 10 महिने हे पाण्याखाली असतं. मागच्या 3 ते 4 दिवसापूर्वी मी गेलो होतो पुण्यामधील पवना डॅममध्ये वसलेल्या या महादेवाच्या मंदिरात. तर हे मंदिर लगभग 9 ते 10 महिने हे पाण्याच्या आतमध्ये असते आणि उरलेल्या उन्हाळ्याच्या 1-2 महिन्यामध्ये जेव्हा पवना डॅमचं पाणी हे पातळी सोडून खाली जाते तेव्हा हे मंदिर उघडकीस येते. हाय, माझं नाव आहे SK. तसं माझं नाव सौरभ आहे, पण मला SK म्हणलं जास्त आवडते. माझं नाव आहे SK आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या यूट्यूब चॅनलच्या नव्या एका व्हिडिओमध्ये. हे मंदिर सुरुवातीपासून जलमग्न बिलकुल नव्हतं. तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकात बांधण्यात आलं होतं आणि हे मंदिर हेमाडपंथी असून या मंदिराच्या खूप साऱ्या असे वैशिष्ट्ये आहेत. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की या मंदिराचे असे काय वैशिष्ट्ये आहेत. सुरुवातीलाच आपल्याला या दरवाजातून आत जावं लागतं आणि आत जाताच आपल्याला सभामंडप दिसायला लागतो आणि सभामंडप हा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. ते का ते नंतर सांगतो. सभामंडपातून आत जाताच आपल्याला सुरुवातीला गर्भगृहाच्या अगोदर 2 गणपतीच्या मूर्त्या दिसतात, ज्या की दोन्ही साईडला ठेवलेल्या आहेत, आपण बघू शकतो. आणि वरती नेहमीसारखे आपले गणपतीच. तर दर्शन घेऊन मी गेलो गर्भगृहामध्ये आणि गर्भगृहामधील पिंड हे काही नॉर्मल पिंड नाही आहे. नॉर्मली कोणीही हे पिंड पाहता कोणी म्हणणार नाही की हे एक शिवलिंग आहे, कारण हे शिवलिंग असं वाटते की एकावर एक 2 ठेवलेले आहेत. आणि पिंडाच्याच वरती आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला पार्वती मातेची मूर्तीसुद्धा पाहायला मिळते. मंदिराची दगडं बघता असं वाटते की हे मंदिर एकेकाळी पडलं होतं आणि त्यानंतर याला पुन्हा रचण्यात आलं, कारण ह्या खिंडी त्याचं सबूत देतात. वरती ज्या दगडावर नक्षीकाम केलेलं आहे तेही खूप सुंदर होतं आणि आत येणारा प्रकाश तर खूप जास्त मनमोहक होता. आणि पाण्यामध्ये असल्यामुळे हे जे व्हाईट आपल्याला फंगस दिसते हे त्याचंच आहे. नवीन हातात कॅमेरा आल्यावर असेच B-roll शॉट्स निघतात. थोडीशी मस्तीसुद्धा येत होती. भोले बाबाचं दर्शन घेऊन लगेच बाहेर निघलो आणि बाहेर निघता उजव्या हाताला वळलो आणि वरती बघतो तर काय, वरती कोरलेला भारपुर्तक दिसला. असं मला वाटते की हा भारपुर्तकच आहे. बाकी तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला वाटलं की हा एकीकडे नसून दुसरीकडेही असेल, तर तसं नव्हतं. ते मी आता दाखवतो. आणि इथून मला वाटत होतं की वरचा नजारा दिसेल, पण तसं नाही झालं. मी ते 360मधून नंतर बघितलं आणि या साईडला येतो तर या साईडचा भारपुर्तक गायब होता. नक्कीच तो पडला असेल, कुठेतरी विस्कळीत झाला असेल. आणि इथंच आपण या खांबाची रचनासुद्धा बघू शकतो. हे खांब आता तुटलेले आहेत आणि यांना आत्ताच्या इंजिनिअरिंगमधून लोखंडी सरिये लावून उभं केलेलं आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे प्रत्येक खांबावर हे असे कोरीव काम. याला काय म्हणतात हे मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण हे प्रत्येक खांबावरती होतं. असं नाही की फक्त या समोरच्या 2 खांबांवरतीच. आता लेफ्ट राईटला तर बघितलं, पण वरती बघता वरती तसंच होतं. आणि इथं मी थोडीशी शायनिंग मारत होतो, बाकी दुसरं काही नाही. वरती पुन्हा एकदा कॅमेरा फिरवला आणि सेम एक्झॅक्टली जसं गर्भगृहामध्ये होतं तसंच बाहेरही तसंच स्ट्रक्चर आपल्याला वरती पाहायला मिळते. दोन्ही गुंबद बघता हेही वाटलं की याही ठिकाणी तसंच असेल, पण या ठिकाणचं तुटून पडलेलं होतं आणि दुसरा दगड ठेवलेला होता. खाली कासव हा आत्ताचाच असणार. आणि सभामंडपाची छत बघता आपण एवढं नक्की सांगू शकतो की ही दगडं नक्कीच तुटून पडलेली असतील आणि आत्ता ही वरती ठेवलेली आहेत, कारण याला आपण जॉईंट लावलेली बघू शकतो. ही दगडं नक्कीच या ठिकाणची त्या टायमाला तर नसतीलच. सभामंडपामध्ये उभं राहून एवढं थंड गार वारं येत होतं ना सगळीकडून, की असं वाटत होतं इथंच अंग टाकावं आणि मस्त झोप घ्यावं. आपण जेव्हा एंटर करतो त्या टायमाला जो दरवाजात आपण पाय ठेवतो तो हा या 2 अशा आकृतींवर पडतो, परंतु नक्की एक्झॅक्टली माहीत नाही त्या आकृती कशाच्या होत्या. बाहेर येऊन जी गोष्ट सर्वात पहिली रेकॉर्ड करायला पाहिजे ती लास्टमध्ये रेकॉर्ड करतोय, कारण हाच माझा मूर्खपणा. आणि मंदिराचा दरवाजाही एकदम सुव्यवस्थित आणि खूप जास्त सुंदर असं नक्षीकाम केलेलं होतं. आणि मी हे बघतच होतो की हा आला बघावा, तोंड काढला आणि मला म्हणतो काय करतोय, अरे सिविक सेन्स आहे का नाही. आणि मी पहिल्यांदाच कोणत्या तरी मंदिराच्या बाहेर एवढ्या सगळ्या वीरगळी अशा बघितलेल्या. वीरगळी म्हणजेच वीरांचे स्मारक. जेव्हा कधी वीरगतीला प्राप्त व्हायचे तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ अशा वीरगळी बसवायचे. आणि ह्या वीरगळी 1-2 नसून मंदिराच्या अवतीभोवती खूप साऱ्या होत्या, आपण जसं की व्हिडिओमध्ये बघू शकतो. आणि ही जी दिसते ही या मंदिराची एकदम अशी बाहेरची भिंत होती, जी की आता तुटलेली आहे, पण खाली आपण तिचे अवशेष बघू शकतो. आणि वीरगळी तर होत्याच होत्या.
मंदिराच्या अवतालभोवताल असलेल्या भिंतीकडे बघत बघत जातच होतो की समोर दिसलेला तिकोना आणि तुंग किल्ला पाहून एक गोष्ट ध्यानात आली की मी घरी वाचलं होतं, जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिकोना किंवा तुंग किल्ल्यावर यायचे तेव्हा नक्की एकदा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत यायचे व जलाभिषेक नक्की करायचे. शहराच्या धिंगाण्यापासून लांब या ठिकाणी इतकं मस्त निसर्गरम्य असं वातावरण होतं आणि थंड हवा तर इतकी खास होती, असं वाटत होतं इथंच बाज टाकावं आणि झोपी जावं आणि इथंच घर बांधून राहावं. पण खरंच असं जर करता आलं असतं तर नक्कीच मी केलं असतं आणि इथं न करता मी रायगडावर नक्की राहिलो असतो. संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते आणि घरी जायला आम्हाला कमीत कमी 2 तास लागणार होते. तरीही आम्ही इथं 7 वाजेपर्यंत थांबलो, कारण खूप जास्त असं निसर्गरम्य वातावरण होतं. जोपर्यंत पूर्णपणे सूर्य डुबत नाही तोपर्यंत आम्ही इथून हललोसुद्धा नाही. आणि व्लॉग तर इथून लोक शूट केला, पण इथून पुढेही आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या, जसं की पाण्यात उतरून पाण्यासोबत खेळणं व बॅलेन्सिंग खेळणं. आता ते काय दाखवत नाही. चला बाय, भेटू कधीतरी पुन्हा एका नवीन प्रवासात.